तर ना माझं खरंच भाग्य आहे की ह्यांची सेवा करायची ना संधी मला मिळाली. आता हे सगळे कोण आहेत? तर हे आहेत ना छोटे वारकरी. कारण कालच ना सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आणि नेहमीप्रमाणे ना एका दिंडीची राहण्याची आणि खाण्याची आम्ही सोय करतो. आता ह्या वर्षी ना हे सगळं माझ्या नवीन घरात होतंय ना ह्याचा मात्र मला जास्तच आनंद आहे. आता दुसऱ्या सणासुदीपेक्षा ना मला ना दिंडीचे हे 2 दिवस ना खूप जास्त आवडतात. कारण की ना जिकडे तिकडं माणसंच माणसं, जिकडे तिकडं कीर्तनाचा आवाज ना हे सगळं ना मी खूप जास्त एन्जॉय करते. आता प्रसाद घेतला होता म्हणून ना आम्ही पालखीच्या दर्शनासाठी निघालो होतो. पण तिथं जाऊन कळलं की आपल्याला हे काही पॉसिबल नाही आहे, कारण की खूप जास्त गर्दी होती. म्हणून ह्या दोघींच्या 2 दिवसापासून जे चाललेले हट्ट मी पूर्ण केले. थोडीशी खरेदी पण करून घेऊन आले आणि दुपार ना तशी निवांतच गेली होती, कारण की सगळीकडे ना खाऊन पिऊन नुसता आरामच चालला होता. आता संध्याकाळी ना लवकर बायका स्वयंपाकाला लागल्या होत्या आणि दुसरीकडे ना कीर्तनाची तयारी चालू होती. आता ह्या मुली जेवढ्या छोट्या दिसत आहेत ना त्यांच्या अंगात ना तेवढेच जास्त गुण आहेत. आता हे सगळं बघून ना मी तर हे खूप जास्त एन्जॉय करत होते. पण ह्या दोघींना ना मी बळच बसून घेतलं होतं. आता ह्यात गेल्यावरती नंतर ना ह्या छोट्या मुलीने ना काय भारूड किंवा काय म्हणतात ना ते मलाही माहीत नाही, ते साजरं केलं. नंतर सगळ्यांसाठी ना मस्त गरमागरम मी चहा बनवून दिला होता, कारण की नंतर ह्या छोट्या मुलीचं कीर्तन होतं आणि ह्या कीर्तनासाठी ना चांगली एनर्जी पाहिजे असती. आता हिची तयारी चालली आहे, म्हणलं तोपर्यंत ना आपण खाली जाऊन बसूया आणि कीर्तन एन्जॉय करूया. आता मी कीर्तनात जाऊन बसले होते, कीर्तनात सगळेच होते पण ह्या दोघी नव्हत्या म्हणून वर येऊन बघितलं तर हिचे ना काहीसे असे गेम चालू होते. आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.